नमस्कार, कुक विथ राधामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बर्गर रेसिपी. सर्वात आधी आपण बर्गर सॉस बनवायला घेतला. 2 चम्मच टोमॅटो सॉस, 2 चम्मच मेयोनीज, अर्धा चम्मच लाल मिरची घ्यायची. याला चांगलं मिक्स करायचं. बघा तयार आहे बर्गर सॉस. कन्सिस्टन्सी किती छान आली ना. बर्गर पॅटी बनवायला घेऊया. उकडलेले बटाटे, अर्धी वाटी भिजलेले पोहे. पोहे वापरल्याने पॅटी तळायला घेतली की सुटणार नाही, म्हणून मी इथे थोडेसे ऍड केले. थोडा अद्रक लसूण पेस्ट, बारीक कांदा टाकायचा, थोडं लाल मिरची पावडर घ्यायची, थोडा चाट मसाला, थोडं सेंधा नमक, मस्त एकजीव करून घ्यायचं. स्मॅश करून घेतलं की आपल्या बर्गरच्या पावापेक्षा थोडीशी छोटी पॅटी बनवायला घ्यायची आणि दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची. मी पॅटीला इथं रव्याची कोटिंग केली होती, ती क्लिप मी टाकायला विसरली. खालच्या बाजूला बर्गर सॉस पसरून घ्यायचा, पॅटी ठेवायची, आवडतील ते व्हेजीस ठेवायचे. मी तर इथे टोमॅटो, कांदा आणि काकडीचे स्लाइस कापले आणि ठेवले. आता लास्टला वरच्या भागाला पण बर्गर सॉस लावायचा. स्पॅच्युलाने मस्त पसरवायचा. बघा तयार आहे घरच्या घरीच क्रिस्पी आलू टिक्कीसह टेस्टी बर्गर. तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.